नमस्कार मित्रांनो, तर तुमच्या या चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर कथेला सुरुवात करूया. गणेशपूर नावाच्या एका छोट्याशा गावात राघव नावाचा एक अतिशय श्रीमंत माणूस राहत होता. गावात त्याचे मोठे घर, अनेक दुकाने, शेतजमीन आणि पैसा होता. लोक त्याला मान देत होते, पण प्रेम करत नव्हते, कारण राघवला पैशाचा खूप गर्व होता. तो नेहमी म्हणायचा, जगात पैसेशिवाय काहीच नाही. त्याच्या मोठ्या बंगल्याच्या अगदी जवळ रामू नावाचा गरीब मजूर राहत होता. त्याची झोपडी छोटी होती. पत्नी सीता आणि 2 मुले होती. पैसे कमी होते, पण घरात प्रेम भरपूर होतं. रामू रोज सकाळी कामाला जायचा. दिवसभर कष्ट करून संध्याकाळी घरी यायचा. जे काही मिळेल ते कुटुंबासोबत आनंदाने खायचा. गरीब असूनही त्याने कधी कोणाला मदत करण्यास नकार दिला नव्हता. एके दिवशी गावात एक वृद्ध माणूस आला. त्याला खूप भूक लागली होती. तो राघवच्या बंगल्यापाशी गेला आणि म्हणाला, मला थोडे अन्न द्या. राघवने त्याच्याकडे तुच्छेने पाहिले आणि नोकराला सांगितले, याला बाहेर काढा. वृद्ध निराश झाला. तो रामूच्या झोपडीत गेला. त्या दिवशी रामूच्या घरी फक्त 2 भाकऱ्या होत्या. तरीही सीताने त्यातली एक भाकरी वृद्धाला दिली. वृद्धाने आनंदाने जेवण केलं आणि त्याने आशीर्वाद दिला. दिवस जात होते. राघवची संपत्ती वाढत होती, पण त्याचा अहंकारही वाढत होता. दुसरीकडे रामूचं जीवन कठीण होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान असायचे. एका वर्षी गावात प्रचंड पाऊस पडला. नदीला पूर आला. अनेक घरे पाण्यात बुडाली. राघवच्या बंगल्यातही पाणी शिरले. त्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. त्या रात्री राघव अडकून पडला. त्याला मदतची गरज होती. गावातील लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण त्याने कधी कधी कोणाला मदत केली नव्हती. तेव्हा रामू पुढे आला. त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून राघव आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. राघवला आश्चर्य वाटलं. त्याच्याकडे तो नेहमी तुच्छतेने पाहायचा, तोच आज त्याचा जीव वाचवत होता. पुढच्या काही दिवसात राघव विचार करू लागला. त्याला समजू लागलं की पैसा सर्व काही नसतो. माणसाच्या संकटात पैसा नाही तर माणसे कामाला येतात. काही महिन्यांनी राघवने गावातील गरीब लोकांसाठी मदत केंद्र सुरू केली. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. गरिबांना मोफत अन्न आणि औषधे देऊ लागला. एक दिवस तो रामूकडे गेला आणि म्हणाला, तू मला आयुष्यातला सर्वात मोठा धडा शिकवलास. मी श्रीमंत होतो, पण माणुसकीत गरीब होतो. रामू हसला आणि म्हणाला, खरी श्रीमंती पैशात नसते, ती मनात असते. त्या दिवसापासून राघव बदलला. त्याचा अहंकार नाहीसा झाला. गावातील लोक त्याला आता पैशांसाठी नव्हे तर त्याच्या चांगुलपणासाठी ओळखू लागले. अनेक वर्षानंतर जेव्हा लोक या गावी कथा सांगायचे, तेव्हा ते म्हणायचे, एक गरीब माणूस होता ज्याने एका श्रीमंताला खरी श्रीमंती शिकवली. या कथेतून आपल्याला असा बोध भेटतो की पैसा माणसाला मोठा बनवू शकतो, पण माणुसकीचं त्याला खरी श्रीमंती दाखवते. ही तुम्हाला कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल